नमस्कार, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आता दिवाळीचा सण येत आहे आणि दिवाळीचा सण म्हटला की आपल्याला भरपूर अशी तयारी करायची असते आणि त्याचबरोबर आपले दिवाळीचे जे वसुबारसपासून तर लक्ष्मीपूजनपर्यंत 5-6 दिवस जे असतात, तर आपण त्या दिवसामध्ये वेगवेगळ्या पूजा करत असतो, पूजेची मांडणी करत असतो आणि त्यासाठी आपल्याला भरपूर असं साहित्यही जमा करावं लागतं, कारण लक्ष्मीपूजनची मांडणी ही खूप मोठी असते। तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळं साहित्य, जास्त साहित्य लागत असतं आणि आपण किती जरी म्हटलं तरी काही ना काही गोष्ट विसरून जात असतो। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की लक्ष्मीपूजनासाठी किंवा दिवाळीच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याची जर तुम्ही अशाप्रमाणे व्यवस्थित जर तुम्ही यादी केली तर तुम्ही कुठलीही वस्तू विसरणार नाही आणि व्यवस्थित अशी तयारी होईल। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी तर मी तुम्हाला पूजेसाठी काही छोट्या गोष्टी आहेत, छोट्या वस्तू आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगते। तर पाट, चौरंग, त्याच्यानंतर लाल वस्त्र आपल्याला लागतं। लक्ष्मीपूजनची जी मांडणी असते तर ती मोठी असते, तर त्यामुळे आपल्याला मोठे लाल वस्त्र किंवा म्हणजे जास्त आपल्याला लागू शकतात, तर त्यामुळे आपण ते जास्त लाल कापड आणून ठेवायचे। त्याच्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, चंदन, अष्टगंध, धूप, अगरबत्ती, काडीपेटी, नंतर कापूर, ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपल्या रोजच्या वापरातल्या आहेत आणि आपल्याकडे त्या कदाचित असतीलच, परंतु जरी संपल्या असतील किंवा नवीन आणायचं असेल तर तुम्ही या वस्तू यादीमध्ये ॲड करू शकतात। त्यानंतर आहे 1 रुपयाची नाणी, सुपारी, ह्या वस्तूही आपल्याला लागत असतात। तर 1 रुपयाची नाणी आपल्याला अगदी वेळेवर सापडत नाही, तर त्याचीही आपण जमा करून ठेवायची आहे। मग 1 रुपयाची नाणी, त्याच्यानंतर सुपारी, त्याच्यानंतर आपल्याला दिवाळीसाठी आपण दिवे आपल्याला जास्त लागत असतात, म्हणजे मातीच्या ज्या पंत्या असतात, मग छोट्या असतील, मोठ्या असतील, वेगवेगळ्या डिझाईनच्या असतील, तर त्या आपण आणायच्या आहे। मोठ्या पंत्याही आपण घेऊन ठेवायच्या, म्हणजे भाऊबीज असेल किंवा आता पाडवा असेल तर त्यावेळेस आपण ज्या मोठे दिवे असतात तर त्या दिव्यांनी आपण ओवाळत असतो, तर त्यासाठी मोठे दिवे, छोटे दिवे असे मातीचे दिवे आपण घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मातीचे बोळकेही लागतात। मग मातीचे छोटे 5 कोणी 5 बोळके ठेवतात, कोणी 7 बोळके ठेवतात, असे छोटे 5 जे बोळके असतात मातीचे, तर ते घ्यायचे आहेत। मग ते आपल्याला धनतेरसच्या दिवशी बरेच जण ठेवतात, मग तेच आपण बोळके तुम्ही लक्ष्मीपूजनलाही ठेवू शकतात। मग असे तुम्हाला 5 किंवा 7 बोळके लागतील। त्यानंतर लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये आपण नवीन कोरी वही ठेवत असतो, तर नवीन कोरी वही देखील लागते त्या पूजेसाठी। तर त्यासाठी आपल्याला नवीन कोरी वही घ्यायची आहे। आपण त्या वहीमध्ये म्हणजे त्या दिवसापासून एक नवीन व्यवहार असेल किंवा काय, तर त्यामध्ये सर्व लिहिलं जातं, तर त्यामुळे नवीन कोरी वही आपल्याला त्या घ्यायची आहे। नंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा धनतेरस असेल तर त्या दिवशी आपण लक्ष्मीची, कुबेर, भगवान विष्णू, गणेश पूजन वगैरे करत असतो, तर त्यामुळे या सर्व देवी देवतांची आपल्याला मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते आपल्याला लागणार आहे। जसं तुम्हाला शक्य असेल तर, म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी असेल तर काही हरकत नाही, जर नवीन घ्यायचं असेल तुम्ही फोटो किंवा मूर्ती नवीन घेऊ शकतात। नंतर त्या दिवशी म्हणजे दिवाळीमध्ये आपण मोठमोठ्या रांगोळ्या वगैरे काढत असतो, तर आपण छान असे रांगोळीचे कलर, त्यानंतर रांगोळीची जमा करून ठेवायची आहे। नंतर रांगोळीचे जे छापे असतात तर ते घ्यायचे, म्हणजे आपली रांगोळीमध्ये जास्त टाईम जाणार नाही किंवा रांगोळी आपली लवकर होईल, तर त्यासाठी आपण रांगोळीचे छापेही लागणार आहे। नंतर आपल्याला दिवाळीच्या पूजेसाठी म्हणजे च्या दिवशी आपण बत्तासे, लायांचा नैवेद्य दाखवत असतो, त्या पूजेमध्ये आपण ठेवत असतो, तर बत्तासे, लाया। नंतर धनतेरसच्या पूजेसाठी आपल्याला धणे लागतात, आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी धणे ठेवत असतो, तर बत्तासे, लाया, धणे आपण हे घ्यायचे आहेत। नंतर मिठाई लागते, तर मिठाई देखील आपण म्हणजे अगदी त्या दिवशी आणली तरीही चालेल, तर मिठाई लागते। नंतर वाती, फुलवाती आपल्याला खूप जास्त दिवाळीमध्ये लागत असतात, कारण आपण मातीचे म्हणजे दिवे वगैरे लावत असतो, तर त्यासाठी वाती, फुलवातींची आपण ते पॅकेट वगैरे मिळतात, तर तसे आपण घेऊन ठेवायचे। नंतर आहे आपल्याला दिवाळीमध्ये आपण आपल्या उंबरठ्यावर किंवा पूजेमध्येही आपण लक्ष्मीची पावले ठेवत असतो, तर लक्ष्मीची पावले लागतील। शुभ लाभ जे असतं तर ते नावाचं जे असतं तर ते आपण घेऊन ठेवायचे आहेत। नंतर दाराला लावण्यासाठी तोरण जे असतं तर ते तोरण घ्यायचं आहे। मी तुम्हाला पूजेसाठीच नाही तर दिवाळीसाठी अशा इतर काही वस्तू आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपण एकाच वेळेस हे सर्व साहित्य आणू शकू, त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे। तर लक्ष्मीचे पावले, दाराला लावण्यासाठी तोरण, शुभ लाभचे
नाव असतात तर ते घेऊन ठेवायचे. त्याच्यानंतर आकाशकंदीलाही दिवाळीमध्ये महत्त्व असतं, तर आकाशकंदील आपण घ्यायचा आहे. नंतर पूजेसाठी आपल्याला जर देवीची आपल्याला ओटी भरायची असेल तर ओटीचे साहित्य आपण घ्यायचे आहे. मग ओटीच्या साहित्यामध्ये नवीन तुम्ही ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. काही तुम्हाला आपलं शृंगाराचं जे साहित्य असतं, मंगळसूत्र, टिकली, बांगड्या वगैरे काय असेल ते जर ठेवायचं असेल तर त्याही तुम्ही वस्तू घेऊ शकतात. त्याचीही तुम्ही एक वेगळी तयारी करू शकतात. नंतर लक्ष्मीपूजनासाठी एक सर्वात महत्त्वाची वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू. त्याशिवाय आपण पूजा ही आपली लक्ष्मीपूजनाची पूजा ही अपूर्ण असते असं म्हटलं तरी चालेल. कारण झाडूलाच लक्ष्मी म्हटलं जातं आणि त्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तर झाडू किंवा त्या दिवशी खरं तर केरसुणी आणली जाते. जर आपल्याला केरसुणी मिळत नसेल तर तुम्ही झाडू पूजेमध्ये ठेवला तरीही चालेल. आता झाडू कधी खरेदी करायचा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर झाडू तुम्ही धनतेरसच्या दिवशी आणू शकतात नवीन झाडू, किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या असते तर त्याच दिवशी तुम्ही झाडू आणला तरीही चालेल, नवीन झाडू, आणि तो झाडू तुम्ही पूजेमध्ये मांडायचा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काही आरतीची म्हणजे लक्ष्मीची आरती वगैरे काय असेल तर त्या आरतीचे पुस्तकं असतील, कहाणीचे पुस्तकं असतील, जर तुमच्याकडे नसतील तर तेही तुम्ही या साहित्याच्या यादीमध्ये ॲड करू शकतात आणि ते आणू शकतात. नंतर हे सर्व आपण अगदी 8 दिवस अगोदर किंवा 5-6 दिवस अगोदरसुद्धा ह्या वस्तू सर्व आणू शकतो. आणि अगदी आपल्याला वेळेवर आणायच्या असतील अशा वस्तू ज्या आहेत तर त्या म्हणजे फुले असतील, फुलांचे हार असतील. आपल्याला दिवाळीमध्ये फुलं खूप जास्त लागत असतात. फुलांचे हार आपण गाडी असेल किंवा आपल्या दाराला असेल, नंतर पूजेमध्ये असेल तर खूप जास्त फुलं लागत असतात. तर त्यासाठी फुलांचे हार आपण त्या दिवशी आणायचे आहेत. नंतर नारळ आपल्याला 2-3 लागतील. मग एक धनतेरसला लागेल, लक्ष्मीपूजनला लागेल, किंवा ओटी भरायची असेल तर त्यामध्येही तुम्ही नारळ ठेवू शकतात. तर असे आपल्याला 2-3 नारळ लागतील. नंतर विड्याची पाने लागतील. म्हणजे आपण कळस तयार करतो त्यामध्ये आपल्याला 5 विड्याची पाने, किंवा पूजेमध्ये जर मूर्ती वगैरे ठेवायची असतील तर त्याखाली आपण विड्याची पाने ठेवत असतो. तर त्यासाठी आपल्याला साधारण 10-12 जशी तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल त्यानुसार तुम्ही विड्याची पाने आणू शकतात, किंवा त्याऐवजी तुम्ही आंब्याची पानेही आणू शकतात. तर हे सर्व तुम्ही वेळेवर या ज्या 4-5 वस्तू आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकतात. आणि जे आधी मी तुम्हाला सांगितलं तर हे तुम्ही आधीही तयारी करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला दिवाळी आणि लक्ष्मीपूजनची जी पूजा असेल तर त्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही कोणतीही वस्तू विसरणार नाही. तर ही सर्व साहित्यांची यादी तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी यादी मी तुम्हाला देत आहे. तर तुम्ही तशी यादी करून सर्व वस्तूंची जमाजमा करू शकतात. तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी येणार आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेलं पहिलं आयकॉन आहे तर ते प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जे काही मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. याआधी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील, मी सणावारांचे पूजेचे व्हिडिओ वगैरे टाकत असते. तर आधी मी म्हणजे दुपारी टाकायची व्हिडिओ, तर आता मी टाईम चेंज केला आहे, संध्याकाळी व्हिडिओ टाकत असते. तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.